आणि ते हा मासे फ्रेश आहेत पण एकदम, आणि तिकडे प्युअर देशी कोंबडीची आहे ती बघा. किलो सव्वा किलोच्या आसपास कोंबडा येईल तुम्हाला किंवा कोंबडी आहे. आणि इकडे गर्दी बघा किती आहे मासे घ्यायला. याच्याला 70 वर्ष प्लस झाले आहेत. आणि मला वजन दाखवतोय बघा इकडे. तुम्हाला पाठीमागे मटनवाले दिसते. काय बघते, महाग झाले मच्छी सध्या नाही. किलोत किती बसतील. लाखेच्या माद आहे बघा कशा आहेत बघा. 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं मार्केट. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही निघालो आहोत ते फिश मार्केटला. संडे आहे त्यामुळे आपला फिश डे आहे. आणि आम्ही निघालो होतो ठाण्यातल्या फिश मार्केटला, जे 100+ इयर्स जुनं आहे. म्हणजे 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं मार्केट आहे. म्हणजे ठाण्यातलं हे पहिलं फिश मार्केट असं म्हटलं तरी चालेल. आणि मी आणि अक्षत आम्ही दोघं निघालो त्या फिश मार्केटला. आणि तुम्हाला माहीत पडेलच हे कुठलं फिश मार्केट आहे आणि कुठे आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न घालवता लगेच निघूया. म्हणजे अक्षता येते आहे ती आली की आपण लगेच निघूया आणि डायरेक्टली भेटूया आपण ठाण्याच्या फिश मार्केटमध्ये. हे आहे आपल्यासमोर ठाण्याचं फिश मार्केट. जे मी तुम्हाला सांगितलं ते ओल्डेस्ट फिश मार्केट. अशा बाहेर सुरुवातीला भाजीवाले असतात किंवा कोथिंबीर वगैरे. आणि बघा इकडे हे फिश मार्केट. इकडे आहे कोळंबी पापलेट आहे. पापलेट कसे? पापलेट 1300 रुपयाला बघा. 1400 ना 1300 देते. 8 पापलेट आहेत 1300 रुपयाला देतात. 8 पापलेट 1300. घे ना आता मालाला खोडं माल हाईच नाही. ताजा माल आहे एकदम. इकडे एक छोटीशी पार्किंग पण मिळते तुम्हाला गाडीची. आलो ताई 2 मिनिटं आतून जाऊन येतो. हा बघा इकडे जास्त नाही 2-4 गाड्यांसाठी पार्किंग पण आहे. इकडे बघा सुरुवातीला ताई आहेत. काय म्हणताय? आणि बघा इकडे बोंबील कसे दिले ताई आहेत? 200 रुपयाला हे 4. आणि पापलेट 400ला जोडी. 400 रुपयाला जोडी आहे पापलेट. आणि हे काय घोळ कापलं? काय कापलं? बघा घोळ कापलं. घोळ कसं आहे आज? 600 रुपये अर्धा किलो. 1200 रुपये किलो आहे घोळ. फ्री कसं आहे? 1000 रुपये जोडी. 4 घेतलं तर 1800 रुपये. आणि कोळंबीचे वाटे कसे आहेत? 100 रुपये वाटे का? हे बघा 100 रुपये वाटे आहेत त्यांकडे. इकडे वेगळा इकडे वाव आहे पिवळी 1400 रुपये किलो. आणि सुरमे कशी आहेत? हां 1400 रुपये किलो. ही बघा केवढी मोठी सुरमई 1400 रुपये किलो. बाजार महाग झाला आहे ना, थंडी वाढली आहे जरा. आणि हा काटा आहे ना गोळचा, कसा आहे तो काटा? पूर्ण अक्का पिसारा सकट. बघा अक्का काटा 1000 रुपयाला. हे बघा इकडे. आणि आज पापलेट कशी आपली? 1600 रुपये जोडी. 1600 रुपये जोडी पापलेट. आणि बघा सुरमई बघा ही ताजी सुरमई आहे. आणि एवढी सुरमई 900 रुपयाची एक. आणि इकडे कोळंबी. हे कशी कोळंबी किलोवर देते? कशी किलो? 800 रुपये किलो. बघा ही 800 रुपये किलो. आणि ही 600. बघा ही 600 रुपये किलो. आणि मोठीवाली 800 रुपये किलो कोळंबी. आणि ही कालव्यांची पिशवी कशी आहे? हे बघा 250 रुपयाची पिशवी आहे कालव्यांची. हलवा बघा केवढा मोठा. कसा हलवा ताई? हलवा 900 रुपयाला 1 किलोच्या आसपासचा हलवा. आणि रावस कसा आज किलो? बघा रावस 1200 रुपये किलो हलवा. आणि बघा इकडे रावसची गाबोळी आहे 700 रुपयाला. ही बघा गाबोळी रावसची गाबोळी. खेकडे कसे आहेत ते? हे 1000 रुपयाला आहे. किती? 6 ना? हे बघा हे 1000 रुपयाला 6. आणि ह्या सगळ्या माद्या ना लाखेच्या माद्या. हे बघा कशा आहेत बघा. 1500 रुपयाला 6. केवढे आहेत बघा. एवढ्या अशा लाखाच्या माद्या म्हणतात त्याला. या बघा या 1500 रुपयाला 6. भरलेले असणार पूर्णपणे एकदम भरलेले. आणि बाकी बारीक बारीक चिंबोऱ्या पण आहेत ना. हे पूर्ण पाटीत येते का कशी? हां 1000 रुपयाला सगळं आहे. 10-12 असतील. 1000 रुपयाला. इकडे मार्केटमध्ये आलात तर बघा यांच्याकडे फक्त चिंबोऱ्या मिळतील तुम्हाला. खेकडे पाहिजे तर इकडे येऊन घ्या. यांच्याकडे कायम खेकडे मिळतील वर्षाचे 12 महिने.
आणि इकडे बघा, इकडे पण खेकडे आहेत. कसे खेकडे बघा, 1000 रुपये किलो. आणि केवढा मोठा खेकडा आहे बघा हे. आणि हे बघा, हे 700 रुपये किलो ना. 7 आहे ते, 700 रुपयाचे 7 आहे. आणि हे 1000 रुपयाची किलो आहेत. किलोत किती बसतील? 2-3 बसल्या तर म्हणजे 2-2.5च्या आसपास आहेत. आणि केवढे मोठे आहेत ते बघा. आणि इकडे बघा मुशी आहे. मुशी कशी आहे? हे बघा, 150 रुपयाला एक मुशी आहे. 150 रुपयाला. हा कुठला मासा आहे? काय शेकट? कसा वाटा आहे शेकट्यांचा? 300 रुपयाला 3 शेकटे आहे बघा, शेकटे मासा. बाकी बारके बारके बांगडे आहेत. आणि सौंदळ्यांचा वाटा कसा आहे बघा? 250 रुपये वाटा आहे. 4 सौंदळ आहेत, छोटे मोठे आहेत. 5 आहेत सौंदळ. पाला अजून येतोय का? कसा आहे पाला बघा? 300 रुपयाला एक आहे पाला. आणि हा मुडदुसा एवढा मोठा बघा, केवढा मोठा आहे मुडदुसा. कसा लावला आहे वाटा मुडदुसाचा? बघा 400 रुपये. थोडा महाग असतो मुडदुसा. बघा 400 रुपयाला मुडदुसा मासा. बघा इकडे करली आहे. आणि बघा केवढी मोठी करली आहे, 500 रुपयाला ही करली. अख्खी करली 500 रुपयाला. आणि मांदेलीचा वाटा हा 50 रुपयाला. हा बघा, मांदेलीचा वाटा आहे 50 रुपयाचा. कोळंबीची वाटे 100 रुपयाची. हे बघा बारके 100 रुपये. बोंबिलचा वाटा 200 रुपयाचा. 200 रुपयाचा. हा पण 200चा आहे. हा बघा, हा 400 रुपयाचा, हा 200 रुपयाचा. किती 1 किलो आहेत नाही? महाग झाले मच्छी सध्या नाही, थंडीमुळे खूप महाग झाले. आणि मोदकांचा वाटा 50चा का? मोदका पण आहे तिकडे, 50 रुपये वाटा आहे मोदकांचा. काय बघते? सुरमई. कशी सुरमई कशी देते? 1000 रुपयाला सुरमई. 1 किलो भराची असेल ना? किलोला जास्त आहे का? बघा, किलो भरापेक्षा जास्त आहे सुरमई ही. आणि ही आहे तुम्हाला 1000 रुपयाला. नगावरती सगळं आहे ना, किलोवर नाही, नगावरतीच. आणि मुशी हे बघा, साईजप्रमाणे ही मोठीवाली 200वाली आहे. आणि 100 रुपयाची पण आहे बारकीवाली. बघा इकडे असे हे 200 रुपये बोंबिलचे वाटे आहेत. बोंबिल सध्या महाग झाले आहेत. हां, हे आणि हे बघा, हे आहे तुम्हाला 50 रुपयाचा वाटा. बघा हा मांदेलीचा. आहेत मोठे आहेत मांदेली. 500 रुपये रावस एक. बघा एक रावस आहे 500 रुपयाचं. आणि पापलेट कशी असते? 600 रुपयाला जोडी. सध्या पापलेट आणि बोंबील जरा मार्केटमध्ये महागच आहेत ना, महाग झाले. बोंबील 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. इथे कोळंबी वगैरे तुम्हाला सोलून मिळेल फ्रीमध्ये. यांच्याकडे वाटा घ्यायचा, फ्रीमध्ये कोळंबी सोलून. हां, वरती ज्ञान पण मिळेल म्हणतात ते बघा दादा. इकडे बघा बोंबील. कशा बोंबील दादा? 500 रुपये किलो. आणि बघा फ्रेश चांगले बोंबील आहेत. अक्षदाने सांगितलं म्हणजे एकदम 100% चांगले असणार. बघा बोंबील. या दादांकडे जरा आतमधल्या साईडला या शेवटी आहेत, म्हणजे पाठीमागे यांच्या मटनवाले आहेत. आणि तिकडे आलं तर तुम्हाला असे मोठे मोठे मासे दिसतील. कसे मुशी दादा आज किलोवर? 400 रुपये किलो. 3 एक बसतील ना? बघा 3 मुशा बसतील 400 रुपयामध्ये किलोवर. हे बघा सुरुवातीला जर आहे जसं मार्केटला, पण पुढे जर आतमध्ये आलात ना बघा, पाठीमागे मटनवाले वगैरे सगळं तुम्हाला पाठीमागे मटनवाले दिसतील. मटनवाले पाठीमागे. आणि इकडेच तुम्हाला यांच्याकडे तुम्हाला मासे मिळतील. बघा केवढा बघा. बघा एवढाचा एक हलवा आहे. 1800 ग्रामचा हलवा आहे बघा. कसा किलो दादा हलवा? बघा 700 रुपये किलो हलवा आहे. केवढा मोठा आहे बघा. आणि 1800 ग्रामचा हलवा दिसला तर एक हलवा. आणि सुरमई कशी किलो आहे? बघा सुरमई आहे 700 रुपये किलो. तारली कशी आहे ते? हे बघा तारली मासा आहे 250 रुपये किलो. आणि बांगडे आज कसे आहेत? बघा बांगडे 350 रुपये किलो. बाकी पापलेट बघा इथे केवढी मोठी मोठी आहे. हे बघा पापलेट. हे कसं किलो दादा पापलेट आहे? हे बघा 1800 रुपये किलो. आणि तुम्हाला वजन दाखवतो आहे बघा इकडं. एक पापलेट 700 ग्रॅमचं आहे. बघा एवढा मोठा पापलेट आहे. हे एकदम सुपर साईज. आणि हे 1800 रुपये किलो आहे पापलेट. आणि इकडे मग छोटे छोटे होतात पापलेट.
आणि ते कसे आहेत दादा मग? 1300 रुपये. आणि हे 1500 रुपये किलो. म्हणजे बघा 1800, 1500, 1300 आणि तिकडे सगळ्यात छोटे आहेत ते 1100 रुपये किलो. असं हे पापलेट आहेत वेगवेगळ्या साईजचे. हे बघा हे 1000 रुपयाची सुरमई आहे, 800 रुपयाला देणार. हे बघा सुरमई. आणि हे काय कापून ठेवलं आहे? हा बघा, हा नारबा कापून ठेवला. ओके. मग हा का वाटावर आहे का? कसा वाटा तो? 200 रुपये. 300 रुपये तुकडे. हे बघा 300 रुपयाची तुकडे आहे नारबा मासेची. हा मोठा होता, हा जरा छोटा आहे. आणि हे बघा हे फ्रेश सुरमई आहे 800 रुपये. किलोभराच्या आसपासची असेल ती सुरमई 800 रुपयाला. ताजी. आणि ही तारली ना? ही कशी वाटत आहे तारलीचं? हे बघा 200 रुपयाला वाटत आहे तारलीचं. आणि हे बघा किती वर्ष म्हणते ते? 70+ एज आहे यांचं. सीताबाई बघा या ठाणे मार्केटमध्ये अजून मावरे विकत आहेत. या मार्केटला 100च्या पेक्षा जास्त वर्ष झाले आणि आयुष्याला 70 वर्ष प्लस झाले आहेत. आणि बघा इथं मार्केटमध्ये मासे विकत आहेत. आणि बांगडे कसे देते? 200ला 3. बघा 200 रुपयाला 3. आणि मोठे मोठे बांगडे. हा फ्रेश मासा. आणि कुठनं येतं? ससूनवरनं का? ससून डॉगचं. बघा ससून डॉगचे मासे आहेत. आणि बघा इकडे सुरमई वगैरे आहे. आणि हा रावसच आहे ना? कसा आहे रावसा? कसा आहे रावसा? बघा 800 रुपयाचा रावस आहे. आणि माकलं बघा केवढी मोठी आहेत. कसं वाटतं माकलांचं? 500 रुपयाला. बघा केवढी मोठी मोठी माकलं आहेत. 500 रुपये वाटा आहे माकलांचा. आणि इकडे गर्दी बघा किती आहे मासे घ्यायला. सुरमई कशी किलो आहे? 800 रुपये किलो आहे. बघा 800 रुपये किलो सुरमई आहे. एवढी मोठी आहे बघा. आणि फुल गर्दी आहे बघा. आणि यांचा फिश टोकरी नावाचा असा ऑनलाईन शॉप पण आहे. त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, फिश टोकरी नावाचा. आणि त्यांचं इकडे ऑफलाईन शॉप पण आहे. आपल्याला ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण शॉप आहे बघा इथे ठाणे मार्केटमध्ये. काय काय तुमचं? रावस कसं दादा? रावस सांगतो 900, 800, 900, 800. बघा 800 रुपये किलो रावस आहे बघा. कसे पैसे असतात ना? हां हां 800 रुपयाला. 1100. हे बघा इकडे गोळ आहे 1200 रुपये किलो आहे. 780 ही कुणाची गोल? कशी आहे कोळंबी? 600 रुपये किलो. बघा पामची कोळंबी 600 रुपये किलो. माकलं कशी आहे? 400 रुपये किलो. हे बघा 400 रुपये किलो माकलं आहे. इकडे सगळं किलोवरती आहे बघा. हे सर्व किलोवरती. आणि हे प्रॉन्स कसे आहेत मोठे? हे 600 रुपये किलो. हे सेमच आहेत का? हे 700 रुपये किलो, हे 600 रुपये किलो. खापरी बघा केवढे मोठे खापरी आहेत. 2000 रुपये किलो खापरी पापलेट. पापलेट आणि साधीवाली पापलेट आपली 1800 रुपये किलो. आणि हे मच्छी मार्केट जे आहे ना ते आपलं ठाण्याचं मसाला मार्केट आहे ना, फेमस मसाला मार्केट आहे. पाठीमागे तिथे दादाजी कोणते स्टेडियम पण आहे. आणि त्या स्टेडियमच्या पाठीमागे इथे मार्केट आहे, म्हणजे मसाला मार्केट तिथे. कोणाला विचारलं तर कोणी सांगेल ठाण्याचं मसाला मार्केट, ठाणा वेस्टला. आणि ह्या मार्केटच्या इकडे आल्यानंतर ना तुम्हाला अजून एक गोष्ट मिळते. मच्छी तर मिळतेच, पण त्यासोबत तुम्हाला ना कोंबडी पण मिळते. एकदम गावठी कोंबडी दाखवतो बघा. ही बघा गावठी कोंबडी दिसली का? कशी आहे कोंबडी? कशी आहे? 600 रुपयाला. हे बघा 600 रुपयाला कोंबडी आहे. आणि कोंबडा पण आहे. कोंबडा कसा आहे? बघा कोंबडी 500 रुपयाला, कोंबडा 600 रुपयाला. बघा उडतो. किती असतो दा अंदाजे? किलोभर असतो का दादा? 1 किलोचा असतो का? मोठा असतो का? किलो 1.25 किलोच्या आसपास कोंबडा येईल तुम्हाला किंवा कोंबडी आहे. ते कुठनं आणतात दादा? शहापूर. बघा शहापूरवर आणतात देशी कोंबडी. आणि हे तुम्हाला बुधवार, शुक्रवार आणि रविवार दिसतील इकडे. इकडे बघा तुम्हाला इकडे मिळतील गावठी अंडी. बघा दिसतात सगळी गावठी आहेत ना? सगळी गावठी अंडी आहेत. आणि 120 रुपयाची डझन. कुठनं आणता? चाळीसगाव. बघा 40गावावरनं अंडी घेऊन येतात. आणि 120 रुपये डझन अंडी आहेत, म्हणजे 10 रुपयाला एक अंडं आहे बघा. ते वेगळं आणि हे वेगळं आहे का? हां प्युअर देशी. ते कसं आहे? हे 200 रुपये डझन आहे प्युअर. आणि हे RR गावठी. ओके बघा हे RR गावठी अंडीचं आहे. RR गावठी अंडी आहे ती वेगळी आहे ती. आणि
ती प्युअर देशी कोंबडीची आहे ती बघा, 200 रुपये डझन. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आता आपलं ठाण्याचं फिश मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे. 100 वर्ष जुनं ठाण्याचं हे फिश मार्केट आहे. 100+ इयर्स म्हणजे 100 वर्षाच्या आधीपासूनचं हे फिश मार्केट आहे. आणि त्यात आपल्याला 70 वर्ष प्लसवाली ती आजी पण भेटली. ॲक्च्युली 70 वर्ष नसेल, 80 असेल ते आरामात. मी सांगू की 70 वर्ष, पण माझ्या अंदाजाने ते 80+ असेल. तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करून सांगा मला. मी व्हिडिओमध्ये बघितलंच त्या आजींना. आणि ठीक आहे, आता मासे थोडे महागच वाटले आम्हाला तिथे, बी फ्रँकली बरेच महाग वाटले. पण ठीक आहे, ते प्रत्येक मार्केटप्रमाणे आहे. बघितलं तुम्ही तिथे गर्दी तिची होतीच, लोकं पण होतीच. बाजूला मटण मार्केट पण होता. आणि ते हां, मासे फ्रेश आहेत पण एकदम, म्हणजे माशांबद्दल नो डाऊट एकदम फ्रेश मासे होते. जसा कुठलाही मासा असा वाटला नाही आम्हाला की कसा चिळा वगैरे आहे, तो एकदम खूप दिवस ठेवलेला असं काही नव्हतं. फ्रेश मासे होते. पण त्याप्रमाणे रेट पण असतील. सध्या पापलेट आणि बोंबील महाग झाले आहेत आपल्याला कळलेलं आहे. पण ठीक आहे, जे महाग झालं आहे आपण फिश मार्केटचं एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्ही पण रेट पाहिलेत आपले काय आहे ते फिश मार्केटमधले. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटत राहू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.